कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे चांगले असणार. बाय द वे आज आम्ही लोक खूप लवकर रेडी झालो आहे आणि आजचा आउटफिट तुम्ही बघूनच शकता. आज ब्ल्यू कलर आहे. तर ना आज खूपच एन्जॉय करणार आहोत आम्ही लोक, बिकॉज आज मी प्रीत सोबतच गरबा खेळणार आहे. काल आम्ही लोक लेट झालेलो थोडा रेडी व्हायला, म्हणून प्रीत लवकर निघालेला. बट आज आम्ही लोक लवकर रेडी झालो, तर आज सोबतच असणार मी. तर मम्माचा आउटफिट बघून शकता तुम्ही, किती ब्युटिफुल वाटतं आहे. मला तर मम्माचा आउटफिट खूप आवडलं आणि माझं तर तुम्ही बघूनच शकता फुल गुजराती लुक आहे. तर आता प्रीतना थोडा वरती कामासाठी गेला आहे, तर तो खाली आल्यावरती आपण त्याचा पण आउटफिट दाखवू. प्रीत आला आहे तर त्याचा आउटफिट पण आज आपण दाखवून देऊया. हा बघा प्रॉपर ब्लूमध्ये आउटफिट आहे आणि हा ऋतिक दादा आहे, त्याचा पण ब्लूमध्येच आहे. आणि हा बघा आमचा दक्ष, त्याचा पण आउटफिट ब्लूमध्येच आहे. तर आता आपण लवकरच खाली चाललो आहे, तर खाली जाऊनच डायरेक्ट आपण भेटू. तर काय आता आम्ही खाली पोचलो आहे आणि आपण खूप जवळ आलो आहे. गरबा म्हणजे देवीच्या खूप जवळ आलो आहे. ते बघा तिकडं तुम्हाला जर दिसत असेल तर खूपच जवळ आलो. आणि हे बघा सगळे लोक खूप, आम्ही आज मंडळ बनवून आलो आहे. बिकॉज ना ग्रुप गरबा इकडे सगळे खेळतात, तर आपल्याला पण ग्रुप गरबाच खेळायचा आहे. आणि यावेळेस आपला ग्रुप हाच आहे. ठीक आहे. आम्ही परत सिग्नलच्या इथेच जातो, कारण एरियातला गरबा आता काय एरिया यावर्षी कोण खेळतच नाही गरबा, त्यामुळे आता परत आम्ही सिग्नलच्या इथे जातो. बघा परत सिग्नलच्या इथे चालू आहे आता आम्ही.
काय बोलू यार, आज कोणच नाही गरबा खेळायला एरियामध्ये. हा यार, एरियामध्ये गरबाच नाही होते. आपला एरिया सोडून आपल्याला बाहेरच्या दुसऱ्याच्या एरियात जाऊन खेळावं लागतं. काय बोलायचं यार, नाहीतर काय. आणि आपल्या एरियामध्ये कसं आपण खेळू शकतो आपल्या एरियामध्ये. त्याला दुसऱ्यांच्या एरियामध्ये आपल्याला खेळायला मला नाही जमत. आपल्या एरिया सोडून दुसऱ्यांच्या एरियामध्ये मला नाही जमत यार. इकडे पण एंड व्हायला आलाय म्हणून डीजे लावलाय. आता डायरेक्ट गरबा वगैरे काही काही झाला आता. इथे पण गरबा संपला, 10 वाजले. चला आता बघूया. मस्त वाजवतो आरामच्या बाटला लागी नाही. वाजीव वाजीव वाजीव. तर गाईस फायनली आम्ही लोक घरी आलो आणि खूप खूप मजा केली बाई. गरबा खेळत होतो, खूप मजा आली. आणि ते काय झालं, आम्ही नंतर एरियामध्ये आलो कारण एरियामध्ये गरबा आहे की नाही हे बघायसाठी. पण एरियामध्ये गरबाच नव्हता. काय माहिती 2-3 दिवस झाले कंटिन्युअसली एरियामध्ये गरबा नाही होता. जेव्हापासून नवरात्री चालू झाली तेव्हापासून 3 दिवस झाले गरबा चालू नाही, म्हणजे आमच्या एरियामध्ये होतच नाही. आणि दुसऱ्याच्या एरियामध्ये जाऊन गरबा खेळायला लागतो ते मला नाही आवडत आहे. का माहिती नाही काय झालं आहे, समजत नाही. आणि कोणच नाही जे पहिले मागच्या वर्षी जेवढी लोक होती गरबा केला त्याच्यातलं एक पण व्यक्ती नव्हता यावेळेस. सगळी लहान लहान पुरं गरबा खेळत होती. पण जे काय, बट आज खूप मजा आली. आणि उद्या मी मनवेलपाड्याला जाणार आहे गरबा खेळायला. सो जाऊया तिकडे पण, बघूया कसं खेळतात काय खेळतात. भाई खूप मजा येणार तिकडे पण खेळून. आणि थँक्यू सो मच जेवढ्या लोकांनी मला आज विश केलं आहे तेवढ्या लोकांना सगळ्यांना थँक्यू, खूप खूप थँक्यू ज्यांनी मला विश केलं माझ्या बड्डेच्या दिवशी. थँक्यू सो मच. आणि हा मी ब्लॉग आता इथे सेंड करतो आहे. भेटूया पण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.